जय राम हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम हरि जय राम कृष्ण 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 जय राम। हेलो रूप पाहतालोचने सुख झाले वो साजरे तुहा विठ्ठल बरमा तुहा माधव बरमा आवाज रूप पाहतालोचने सुख झाले वो साजरे तुहा विठ्ठल बरमा बहुता सुरताचे जोडी म्हणून विठ्ठलिया विठ्ठल माधव बरमा सुरताचे जोडी म्हणून
याद शादी केला होता अट्टहास याद शादी केला होता अट्टहास याद शादी केला अट्टहास याद शादी केला होता अट्टहास याद शादी केला होता याद शादी केला होता सेवत दिसा सेवत दिसा गोड़ भावा सेवत दिसा गोड़ भावा निश्चिती में पावलो विसावा आता निश्चिती में पावलो विसावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया
कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया धावा कृष्णेचिया कुंडलिया कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तुका कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया विठ्ठला विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगनने तो पाणी मंडन मंडनानाम
तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास दुगाव जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करा ब्रह्मचारी मना ते विचारी मनोने भेटला राहणारी दया सागरो भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्तावडे जो श्री हरीसी तया ठविता थोरा लाद चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या ज्यांच्या गावी केला वास त्यास नसावे उदास विठ्ठल याजसाठी गेला होता अट्टहास याजसाठी गेला होता अट्टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता चिंतनाकरता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संतहृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहो गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा चारचरणाचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात विठ्ठला सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसहा पर्यायापैकी असा अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वरुणालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम मागत कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथांग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे साधकाचे मायबाप योग्याची माऊली अनाथाची मायुष्य माऊली ज्ञानोबर आहे अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामदेवराय चोकोबाराय निळोबराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत एकनाथ महाराज श्री संत बसलेल्या कान्होपात्रा श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत बहिणाबाई संत मंडळीच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो अधिकार संपूर्ण वैष्णव टाळकरी साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाचे दीर्घकाळ वाटचाल करणारे तुम्ही बसलेले देवरूप स्तोत्रवर्ग आहात संत वाङ्मयाने संत साहित्याने विकू बंद कर
आपलं जीवन फुलवणारे किंबहुना कृतार्थ करणारे तुम्ही थोर मंडळी पवित्र हरिकीर्तना करता उपस्थित आहात. सगळ्यांच्या चरणी हा असं पाहिजे मला विनम्र भावे अभिवादन करतो. अतिशय गोड आणि सुंदर असं वातावरण आहे. निवेदनही अतिशय खूप सुंदर केलंय. गायक वादक मंडळी आकाशाच्या उंचीचे गोड असं निवेदन आहे. कैलासवासी एकनाथ गोपीनाथ बर्डे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध समस्त बर्डे परिवाराने अतिशय भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचं निवेदन केलंय. जन्म असा लाभावा, देह चंदनाचा मिळावा, सहवास संपला तरी सुगंध मात्र दरवळत राहावा. त्यांच्या जाण्याने पवित्र सुगंध या मातीमध्ये दरवळला. चंदनाप्रमाणे त्यांचा देह होता. या मातीची सेवा करणारे, गावची सेवा करणारे अतिशय गोड व्यक्तिमत्व या परिवारातून वजा झाले. या परिवाराच्या पाठीमागे मोठा परिवार आहे. गंगा भागीरथी लक्ष्मीबाई एकनाथ बर्डे, त्यांची पत्नी श्री भगवान एकनाथ बर्डे मुलगा, श्री विष्णू एकनाथ बर्डे मुलगा, श्री गणेश एकनाथ बर्डे मुलगा, सो सुनीता अण्णासाहेब पवार मुलगी, सो शशिकला रावसाहेब मोरे मुलगी, सो रुक्मिणी कचरू वाघ मुलगी, सो छाया अमोल खरुसे मुलगे, गंगा भागीरथी शांताबाई एकनाथ बर्डे पत्नी, श्री साहेबराव गोपीनाथ बर्डे भाऊ, श्री काशीनाथ गोपीनाथ राव बर्डे भाऊ, श्री जगन गोपीनाथ बर्डे भाऊ, श्री ज्ञानेश्वर बबन बर्डे पुतणे, सो लता रोहिदास मोरे मुलगी, सो मंदा बाबासाहेब मोरे मुलगी, श्री दिलीप अण्णासाहेब पवार नातू, समस्त बर्डे परिवार चांदेगाव. अतिशय गोड आणि सुंदर अशा पद्धतीचे नियोजन केले. खऱ्या अर्थाने आवाज असा दबतो, मोकळा आवाज कर दादा प्लीज. गोड असं नियोजन केलंय. खरोखर मनाला आनंद वाटला हे नियोजन पाहिल्यानंतर. खरोखर खूप लांबचा प्रवास करून तुमच्याकरता आलो. गणेश दादा पवार आहेत माझ्यावरती प्रेम करणारे नितांत. या मंडळींच्या संवादातनं, या बर्डे परिवाराच्या संवादातनं यांनी मला कॉल केला. म्हणले बाळासाहेब महाराज तुमचं कीर्तन आम्ही भरपूर ऐकले. मी इकडे पण आलो होतो, ते संतगड नाही का महाकाळ वडगाव, हा तिथं पण आलो होतो. जवळच ना आपल्या इथं, तिथं पण आलो होतो. मोठा कार्यक्रम आहे त्यांचा, त्या ठिकाणी माझी सेवा झाली होती. त्या संबंधातनं आज या बर्डे परिवाराने मला आमंत्रित केलं आणि त्यांच्या आमंत्रणामुळे तुम्हा सर्वांना ते बायबापाचं दर्शन. विठ्ठल या कार्यक्रमाकरता महाराष्ट्र गाजवलेली ही मंडळी टॉप 10 मधली मंडळी आहेत. अतिशय गोड आणि सुंदर आवाज आहे. आदरणीय सरस्वती माता ज्यांच्या कंठामध्ये विराजमान आहे, आदरणीय चंद्रकांत महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजून महाराजांचं स्वागत करूया. त्याचबरोबर सुरुवातीला पंचपदी अतिशय गोड घेतली. खरोखर अशी आलाप पण सुंदर होता. तिकडून ऐकत होतो गाडीमध्ये येताना. माऊली खूप गोड आवाज परमेश्वराने तुम्हाला दिलाय. आदरणीय आमचे रमेश महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजून महाराजांचं स्वागत करा. सगळेच मंडळी आहेत या ठिकाणी उपस्थित. गावचे भजनी मंडळी आदरणीय पांडुरंग महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आदरणीय सचिन महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. हे सगळेच महाराज मंडळी आहेत. विखे महाराज तुम्हाला वंदन करतो. सगळे गावचे भजनी मंडळी असतील बाबा तुम्हाला वंदन करतो. सगळे मंडळी इकडे दोन्ही माईक वरती माझ्या समवेत असलेले आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार रामेश्वर महाराज घंगाळे गुरुजी एकदा जोरदार टाळी वाजून गुरुजींचं स्वागत करूया. त्याचबरोबर आदरणीय श्री विठ्ठल महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. माऊली गोड असं नियोजन केलं आहे. खरोखर गायक वादक कीर्तनाला चांगले असावे आणि विशेषत्वाने अतिशय गोड गायक आणि अतिशय गोड वादक आहेत. दोन्ही बाजूला आदरणीय आमचे संदीप महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजून स्वागत करा. आणि आदरणीय आमचे जे हरी महाराज, जे हरी नाव लय भारी आहे, एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि सगळेच मंडळी तुम्ही ताईबाई अक्का माझी लाडकी बहीण सगळ्यांना वंदन करतो. या बर्डेवरती प्रेम करणारे आपण आपतेजण पाहुणे मंडळी विशेषत्वाने रेकॉर्डिंग करण्याकरता चॅनलचं नाव दास माऊलीचा अतिशय गोड चॅनल आहे त्यांचं. मी व्हिडिओ चेक केले, सुंदर रेकॉर्डिंग करतात. सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. तुम्ही सगळेच मंडळी सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. जगद्गुरु तुकोबाराय सारखे विनेकरी बाबांना वंदन करतो. सगळेच मंडळी
गावचे सरपंच, उपसरपंच, तलाटे, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, चित्रकार, पत्रकार, तळ्यावाले, मळ्यावाले, खळ्यावाले, टोपेवाले, उपरण्यावाले, धोत्रावाले, पायजामेवाले, कीर्तन आले ते जे कधीच येत नाही ते समोर बसलेले, पाठीमागं बसलेले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, घराच्या पाठीमागं बसलेले, इथं मंडपाच्या बाहेर बसलेले, इकडे बसलेले, आजूबाजूला बसलेले, जवळ बसलेले, लांब बसलेले, पाय वर केलेले, पाय आखडलेले, गुडघे वर केलेले, गुडघे खाली केलेले, कीर्तन आले ते जे कधीच येत नाही ते जे येणार लिहून देत नाही ते आजच आले, सगळ्यांच्या पायाला दंडवत. विठ्ठला जो अभंग कीर्तना निवडलाय तो मोठा घोडे. या अभंगात जगद्गुरु तुकोबराय साधनाद्वारे साध्य प्राप्त करतात आणि जी जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात. अतिशय गोड तुकोबरायांचा अभंग आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाचा भाव एवढा गोडे माऊली ऐका. अभंगाचा सरळ सरळ अर्थ, या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला, पण एकच सांगतो देवा पांडुरंगा परमेश्वरा असं दिसू नये जना ऐसे करे नारायणा. श्री तुकोबरायना असं म्हणण्याची का पाळी आली? त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळी ऐका, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही. सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय, परिपाक केलाय. सकाळी उठल्यानंतर देहू गावामध्ये श्री तुकोबराय आपल्या वाड्याच्या समोर गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. अभंगाचा भाव किती गोडे बघा. सकाळी उठल्यानंतर श्री तुकोबराय साधना करण्याकरता जायचे. भंडारा, भापचंद्र आणि गोराडेश्वर डोंगरावर तुकोबराय भजन करण्याकरता जायचे. बाबा, काही साधकाने तुकोबरायांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही साधना करता तुकोबराय, अट्टहास करता तुकोबराय, हा कशा करता तुकोबराय? तुकोबरायांनी फार गोड उत्तर दिलं, मार्मिकतेचं उत्तर दिलं. तुकोबराय म्हणले, हा अट्टहास याच्या करताय, शेवटचा दिवस गोड व्हावा असं बोलत चला, याजसाठी केला होता अट्टहास. अट्टहास याच्या करता केला होता, कशा करता? मायांनो ऐका, शेवटचा दिवस गोड होण्याकरता तुकोबराय म्हणले साधनाद्वारे, हा भक्तीचा, नामचिंतनाचा हा अट्टहास आहे. साधनाद्वारे साध्य प्राप्त करण्यापर्यंत हा शेवटचा दिवस गोड होण्याकरता आहे. ते साधक म्हणतात तुकोबराय शेवटचा दिवस गोड झाल्याच्या नंतर काही चिंता वगैरे राहिली असेल ना, तर महाराज म्हणतात आता पुढचं चरण, आता निश्चिंतीने पावलो विसावा. मी निश्चिंत झालो, आता मी निश्चिंत झालो का? कुंडलिया धावा तृष्णेची, माझी जी तृष्णा होती, आशा होती, अपेक्षा होती, ती थांबल्या गेली. धावत होतो मी, ती निश्चिंत झालो, ती आशा अपेक्षा विसवल्या गेली. परिणाम कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे येणे किंवा तेने गुणे. मंगल भगवान परमात्म्याच्या नावाचं कौतुक वाटू लागलं. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, त्या भगवंताच्या नामाचं कौतुक वाटू लागलं. परिणाम शेवटच्या जनात तुकोबराय म्हणतात, त्या मुक्तिरूपी स्त्री करता, ज्या मुक्ती करता तुम्ही रात्रंदिवस धडपड करत आहात, ती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्याकरता, तर तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात ती मुक्तिरूपी स्त्री. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. ती मुक्तिरूपी स्त्री आता आमची नवरी झाली, बायको झाली. नवरी झाल्यामुळं मुक्तिरूपी स्त्री, 4 प्रकारच्या मुक्ती आहे, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या 4 प्रकारच्या मुक्तिरूपी स्त्री आता आमच्या नवरी झाल्यामुळं राहिलेलं भक्तीचं आयुष्य आम्ही त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत आनंदाने घालू. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. विठ्ठला आज वर्ष श्राद्ध आहे. काय वर्ष श्राद्ध आहे, तर अजून एक दुसरं नाव आहे प्रथम पुण्यस्मरण, आणि अजून तिसरं एक नाव आहे, ऐका बर का, त्याला चट्ट श्राद्ध आहे असं म्हणतात. दादा विठ्ठला विठ्ठला. कैलासवासी एकनाथ, त्यांचं नावच एकनाथ आहे.
आणि आज एकनाथ षष्ठी आहे. नाथ महाराजांचा जन्म एकनाथ षष्ठीला झाला. नाथ महाराजांना श्री गुरुचा अनुग्रह एकनाथ षष्ठीला मिळाला आणि नाथ महाराजांनी जल समाधी घेतली एकनाथ षष्ठीला. म्हणून एवढा पवित्र दिवस आहे आजचा, एवढा पवित्र दिवस आहे. सुवर्ण अक्षराने लिहिणारा दिवस एवढा पवित्र आहे बाबा. आणि एवढ्या पवित्र दिवशी पवित्र व्यक्तीने आपलं देहासन सोडून दिलं, जगाचा निरोप घेतला. म्हणून भाग्यवान मंडळी आहात तुम्ही. आम्ही विठाला विठाला. आणि आज एकनाथ षष्ठीच्या सर्वप्रथम सर्वांना एकनाथ षष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा. बरं, वर्ष श्राद्ध, पुण्यस्मरण आणि तिसरा शब्द आहे चटश्राद्ध. 3 वर्ग आहेत, 3 वेगवेगळे नाव आजच्या दिवसाला मांडल्या जातात वेदांत शास्त्रामध्ये. आजचा हा नैमित्तिक कार्यक्रम आहे, हा कृतज्ञता सोहळा आहे. या परिवाराने मुलाने मुलींना ठेवलेला वडिलाविषयी कृतज्ञता सोहळा आहे. अरे ज्या बापाने आपल्याला विश्व दाखवलं, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, आणि ज्या बापाने आपलं संगोपन केलं, त्या बापाचे आपल्यावरती ऋण आहे, उपकार आहेत. त्या उपकारातून उतराई होण्याकरता मुलाने मुलीने हा केलेला हा कार्यक्रमाचा कृतज्ञता सोहळा. विठ्ठला एकूण वर्षामध्ये महिने किती असतात रमेश माऊली? हा, लक्ष कुठे तिकडे आहे का? होय दादा, माझ्या कीर्तनात सावध बसा बरं. मी कोणता प्रश्न केव्हा विचारेल सांगता येत नसतं सगळ्यांना. किती महिने आहेत? 12 महिने. 12 महिने झालं की काय येतं? वर्ष. 1 वर्ष येतं. बरोबर ना दादा? 1 वर्ष येतं. आणि 1 वर्ष, आता वर्ष अधिक श्राद्ध, आज 1 वर्ष पूर्ण झाले. बरोबर ना? 1 वर्ष पूर्ण झाले. वर्ष आजचा दिवस म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं. श्राद्धात ठेवून जो एका वर्षाने विधी केला जातो त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. विठाला पुण्यस्मरण आहे असं म्हणतात. पुण्य अधिक स्मरण. आता स्मरण शब्दाचा अर्थ असा आहे आठवण. गेलेल्या व्यक्तीच्या कार्याला उजाळा देणे, गेलेल्या व्यक्तीचं स्मरण करणे, आजच्या दिवशी त्याला पुण्यस्मरण असे म्हणतात. विठाला विठाला. आणि तिसरा चटश्राद्ध. हे जरा कानाला ऐकायला जरा नवीन असेल तुम्हाला. चटश्राद्ध म्हणजे काय? चटश्राद्ध म्हणजे आजच्या दिवशी बरोबर 12 वाजता या परिवाराने जो नैवेद्य ठेवला असतो आई, तो नैवेद्य खाण्याकरता आरेमा नावाचा पितर येतो. ऐकता ना तुम्ही सगळे? आरेमा नावाचा पितर येतो आणि आरेमा नावाचा पितर अंगुष्ठ एवढा म्हणजे अंगठ्या एवढा देह धारण करतो आणि तो त्या परिवाराने जो नैवेद्य ठेवला तो खातो. याला चटश्राद्ध असे म्हणतात. विठाला मानवी जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये अट्टहास आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रयत्न आहे. 2 वर्ग पाहायला मिळतात प्रामुख्याने आपल्याला. एक तुमचा माझा अट्टहास ह्याच्या करताय संसारा करता, आणि दुसरा परमार्था करता. हे 2 वर्ग आहेत बरं का. हा जो वर्ग आहे हा संसाराचा. या संसारामध्ये किती प्रयत्न करा, किती अट्टहास करा, संसार फळ देत नाही. पण परमार्थातला प्रयत्न असा आहे, परमार्थातला अट्टहास असा आहे, फळ दिल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला विठाला. संसार किती करा तुम्ही, किती करा. आळंदीला वारीला एक माय माऊली चटई घेण्याकरता गेली. आई काय चटई? तुम्ही बोला ना मायांनो. काय चटई घेण्याकरता गेली. बरं, चटई घेण्याकरता गेली, त्या दुकानात गेली. म्हणले दादा अरे चटई केवढ्याला आहे? तो म्हणला आई चटई 400 रुपयाला आहे. केवढ्याला आहे? 400 रुपयाला. फोल्डिंगची चटई 400 रुपयाला आहे. आम्ही तिथेच होतो. ती माय माऊली 1 मिनिट तिने इकडे तिकडे पाहिलं आणि ती काय म्हटली माहिती का हळूसकून? हो दादा 200ला 2 द्या ना. काय म्हणे? 200ला 2 द्या ना. मला सांगा, संसार करतात, झिरीतले पैसे काढतात, मिरीतले पैसे काढतात, मोहरीतले पैसे काढतात, किती चिकाटीने संसार करतो. 1-1 रुपया खर्च करतात. एवढा आपण 1-1 रुपया पाळतो. संसार किती चिकाटीने करतो.
पण संसार किती चिकाटीने करा, कारण त्याचं मूळ दुःखाचं आहे. संसारी संसारी दुःख मूळ चोहीकडे संसार मूळ चोहीकडे नाही गोठे रात्र दिवस विश्रांती नाही रात्र दिवस पाठी लागले मोहा बाप क्रोध गुणाचे पाठी लागले शरण जावो शरण संसार दुःख मूळ, तो सुख मूळ नाही, तो दुःख देणारे. किती धडपड करा, धडपडेपर्यंत धडपड करा, पण शेवटी तो दुःख देणार आहे. पण परमार्थातला या बाजूचा जो प्रयत्न आहे, या बाजूचा जो रस्ता आहे, या बाजूची जी वाट आहे, ती फळ देणारी आहे. विठाला परमार्थातला प्रयत्न आपण गेल्यावर सुद्धा पाठीमागच्या परिवाराने एवढा मोठा कृतज्ञता सोहळा ठेवणं, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित करणं, हा परमार्थातला प्रयत्न खऱ्या अर्थाने पाहिलं तर. गेल्यावर सुद्धा आज अजरामर त्यांचं नाव आहे. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले, विश्वाचे माऊली ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. अरे तुकोबाराय वैकुंठाला गेले, पण तुकोबारायच्या विचाराचा सुगंध आजही या मातीमध्ये दरवळतो गाथ्याच्या रूपाने. विश्वाचे माऊली ज्ञानोबराय समाधिस्थ झाले. पुणे प्रांताची आपेगावची पैठणची आई आळंदीचे लोक रडतात, यात नवल नव्हे. जगाचा बाप पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा ढसढसा रडतो. रुक्मिणी मातेनं प्रश्न केला, देवा पांडुरंगा आजपर्यंत कधी रडला नाही, देवा आज का तुमच्या डोळ्यात पाणी आलं? देव म्हणते, रुक्मिणी हा एकच योगी देखील नयनी ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. अगं रुक्मिणी, एक 22 वर्षाचा युवक समाधी घेतो म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. रुक्मिणी, अशा मुलाला जन्म देणारे मायबाप किती कर्तबगार आहे म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येतं. धन्य माता पिता तयाची. काय जीवन असावं, असं जगणं असावं. मी तर नेहमी सांगतोय, एक धारदार वाक्यामध्ये सांगतो, माणसाचं जगणं कसं असावं. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राजांचं कसं जगणं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं जगणं कसं होतं ऐका. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती. हे राजांचं जगणं होतं. आपण गेल्यावर सुद्धा लोकांनी नाव काढलं पाहिजे. उत्तमची भूरी किती मागे सुरती मागे उत्तमची कलमगाची सारे उत्तमागे उत्तमची मागे उत्तमने तुका म्हणे का मरणची सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे गेले दिगंबर विश्वर भूती असं जगा. आपण गेल्यावर सुद्धा नाव राहिलं पाहिजे. माझे बाबा पैठणचे म्हणजे महाराज नवले बाबांच्या संस्थेचा विद्यार्थी. त्याच्यानंतर आळंदीला मी 15 वर्ष अध्ययन केलं. दादा आमचे बाबा सांगायचे, चालताना असं चाला की लोकांनी राम राम घातला पाहिजे.
बसताना असं बसा की आपल्या शेजारी नाही कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे आणि मारताना असं मारा ज्यांना समजलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. उत्तम चिवरे कीर्ती असं जागा. परमार्थातला प्रयत्न तुम्ही गेल्यावर सुद्धा तुमचं नाव अजरामर राहील. संसारातला प्रयत्न किती करावं तुम्ही, आई किती संसारातला प्रयत्न, दादा किती संसारातला प्रयत्न करा, तुमचं माझं जाऊन देऊ संसार. आवाज कमी करा. तुमचा माझा संसार जाऊन द्या. राजा रावणाचा संसार किती मोठा होता, 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू, 1,25,00,000 पंतू, घरी गेल्या बेरीज करा. रावणाचा संसार एवढा होता. रावणाने प्रतिज्ञा केली होती. काय प्रतिज्ञा केली होती? समुद्राचं जे खारं पाणी आहे ते गोड करीन. झाली का प्रतिज्ञा पूर्ण? बोला ना. नाही असं मान हलवायचं जरा अधून मधून. रावणाची दुसरी प्रतिज्ञा होती. काय होती? वरती आकाशाला जाण्याकरता काय लावेल? शिडी लावेल. झाली का प्रतिज्ञा पूर्ण? हा, सोन्याला सुगंध आणेल. झाली का प्रतिज्ञा पूर्ण? रावणाची प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही, मग तुमचं आमचं पिकअप नाही आता कुठं? विठाल असा परमार्थातला प्रयत्न तुम्ही करा. जगद्गुरु तुकोबाराने भक्तीतला प्रयत्न केला, भक्तीचा अट्टहास केला. परिणाम काय झालं? शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. यासाठी केला टाळी वाजवा, टाळी वाजवा. यासाठी केला यासाठी केला अट्टहास. यासाठी केला यासाठी केला यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा याच्याकरता अट्टहास होता. बसलेले मंडळी असा अट्टहास करा
पैसा भरपूर कमवा, संपत्ती भरपूर कमवा, पण असा टास्क करा की आपण गेल्यावर पाठीमागच्या परिवाराने कमीत कमी वर्ष श्राद्ध तरी घातलं पाहिजे. विठाला विठा प्रत्येकाचं होणार आहे, प्रत्येकाचं होणार आहे. माझं पण होणार आहे, तुमचं पण होणार आहे. तुम्ही संदीप महाराज, जहरी महाराज, प्रत्येकाचं होणार आहे. तुमचं पण वर्ष श्राद्ध होणार आहे. मायानो एक दिवस प्रत्येकाला जावं लागणार आहे. आया है सो जाएगा, राजा रंग फकीर. 9 पे मर गए, 10 पे मर गए, सहस्त्र 88 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पासी नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. येथे नाही मोरो त्याला मारावं लागणार आहे. उपजते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळ्या ना म्हणून ज्याचा जन्म झाला त्याला मरण निश्चित आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू प्रत्येकाला जावा लागणार आहे. पण असं जागा गेल्यावर सुद्धा आपलं नाव अजरामर राहिलं पाहिजे. शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. विठाला मानवी जीवनामध्ये माणसाने 4 गोष्टी विसरू नये, कारण त्या 4 गोष्टीचं ऋण आपल्या डोक्यावरती असतं, कर्ज आपल्या डोक्यावरती असतं. ते विसरू नये माणसाने. प्रामुख्याने 3 गोष्टी विसरू नये, 4 गोष्टी डोळ्याच्या समोर ठेवाव्या. 1 देवाला विसरता कामा नये, 2 संतांना विसरता कामा नये, 3 जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. आता 4 गोष्टी ऐका आई. 1 देवाला विसरता कामा नये, 2 देव मान्य संतांना विसरता कामा नये, 3 जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये, आणि 4 मरण विसरता कामा नये. विठाला देवाला विसरता कामा नये. तुम्ही म्हणता महाराज आम्ही देवाला विसरू, काय होईल महाराज? असे गाणारे ना असे वाजवणारे असल्यावर काय हो, 12 वाजले काय, 1 वाजला काय, 2 वाजले काय, 3 वाजले काय असे असल्यावर आज खरोखर गाणारे 1 नंबर आहेत बरं का दादा, वाजवणारे 1 नंबर आहे. नो प्रोग्राम
साऊंड सिस्टीम वाले एक नंबर आहे, कॅमेरावाले एक नंबर आहेत, तुम्ही इकडे टाळकरी एक नंबर आहे, महिला मंडळी तुम्ही एक नंबर आहे, पुरुष मंडळी तुम्ही एक नंबर आहे, पाठीमागं बसलेले एक नंबर आहे, तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे का मग? आजचे दिवस म्हणा एक नंबर. विठाला विठाला. असे कार्यक्रम करणं एवढं सोपं आहे का? पर डे परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद. वडिलाच्या पित्तीर्थ एवढा मोठा कार्यक्रम यांनी आयोजित केला. एवढं लांबून मला फोन करून बोलवलं, गायक वादक भजनी मंडळी सगळ्यांना वारंवार फोन करणं, या वेळ झाला, या. एवढं सोपं आहे का जमाजमी करणं? यांना विचारा बरं कशी जबाबदारी असते कार्यक्रम करणं. म्हणजे अहो लय कठीण आहे. अहो एक जणांनी त्या पुण्याला आपल्या बापाचा दावा गुत्ता दिला. गुत्ता म्हणजे काय? उक्ता म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने उक्ता. तुमच्याकडे उक्ता म्हणजे का गुत्ता? उक्ता 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 काय गुत्ता काय कॉन्ट्रॅक्ट. पण तुमच्या लक्षात आलं ना? पण ते म्हणे 8,000 रुपये लागेल. किती? ब्राह्मण काका म्हणे किती लागेल? बोला तुम्हाला थोडं द्यायचं. ते म्हणे 8 नाही 15,000 घेऊ. किती? हो रमेश दादा 15,000. ते ब्राह्मण काका म्हणला 15,000 घेतो मी, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तू सगळं आणतो, काय साहित्य लागतं तेवढं सगळं तू आणतो, मला भात शिजून आणतो, काय लागतं पिंडदाना सगळं मी आणतो करून, सगळं मी आणतो. पण बाप तुझा मेला टकलं कुणाचं करू? तो म्हणला 500 शिल्लक घे पण तूच कर. विठाला विठाला. काय झालं? तसं नाही जमायचं मला. तुमचं लावून घ्या मग 10 मिनिटं लावून घ्या. तुम्ही कीर्तन सांगत होतो. काय विषय चालू होता आपला? आई देवाला विसरता कामा नये. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणे 84. देवाला विसरता कामा नये. का जने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे, जोया भिवरेच्या तिरी कट धरून या करी. 3.5 हाताचा नरदेह देवाने दिलाय, म्हणून देवाला विसरता कामा नये. माऊली हा जीव ज्या वेळेस आईच्या उदरामध्ये होता ना दादा, गणेश दादा असं उलटा पडला होता. आजची सायकल विज्ञान सांगते. खाली डोका आणि वर पाय. देवाचे कारनामा केला. देवा पांडुरंगा, गर्भवासाचं गाढ दुःख पांडुरंगा सहन होत नाही रे देवा. दुःखात मला एक वेळ बाहेर काढ. एक वेळा करी वेगळे दुरिताचे जाळे, उगवणी आठवीन पाय हा माझा नवस, रात्राणी दिवस पांडुरंगा. देवा गर्भवासाचं गाढ दुःख पांडुरंगा सहन होत नाही रे देवा. मला बाहेर काढ. बाहेर आल्यावर तुझं भजन करीन, तुझं परमार्थ करीन, नामचिंतन करीन रात्राणी दिवस पांडुरंगा. पण हा जीव लबाड निघला. ऐकतं ना तुम्ही? हा लबाड निघला. खाऊ नये ते खाऊ लागला, पिऊ नये ते पिऊ लागला, जिकडं जाऊ नये तिकडं जाऊ लागला. अरे रे देवाचे कारनामा केला. देवा रात्रंदिवस तुझं भजन करीन. हा चुकीच्या मार्गाने चालू लागला. ऐका 1 लाखातलं वाक्य बोलतो. नारळाला डोळेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहे आई पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने भक्ती करण्याकरता परमार्थ करण्याकरता सगळं काही अनुकूल केलं, पण तुम्ही आम्हाला भक्ती परमार्थ करता येत नाही. विठ्ठला हे मनुष्य शरीर देवाने भक्ती करण्याकरता निर्माण केलंय. देव दिला देव भजन गोमटा, किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भोर. 3.5 हाताचा नरदेह देवाने दिलाय भक्ती करण्याकरता. माऊली भक्ती कशाला म्हणतात ऐका. भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते दादा, त्या अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. मी परत रिपीट सांगतो, इकडे लक्ष द्या. भक्ती ज्या वेळेस अन्नामध्ये प्रवेश करते, चंद्रकांत महाराज रमेश महाराज, ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्या वेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते, ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्या वेळेस घरामध्ये प्रवेश करते, ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्ती ज्या वेळेस पैशामध्ये प्रवेश करते, तो पैसा राहत नाही, ती
लक्ष्मी होते. भक्ती ज्या वेळेस भुकेमध्ये प्रवेश करते ती भूक राहत नाही, तो उपवास होतो. भक्ती ज्या वेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते तो गळा राहत नाही, तो तुळशी हार गळा होतो. भक्ती ज्या वेळेस प्रवासा करता निघाली, फिरण्याकरता, आई तो प्रवास होत नाही, ती 4 धाम यात्रा होते. भक्ती ज्या वेळेस 17 दिवस पायी वाटचाल करू लागली आळंदीवरून, ती पायी वाटचाल होत नाही माऊली, ती माझ्या पंढरपूरची वारी होते. आणि भक्ती ज्या वेळेस माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त, एक निष्ठावंत वारकरी तयार होतो. विठाला विठाला भाग्यवान मंडळी आहात. पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ, पावन देश जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र कुळामध्ये, पवित्र मातीमध्ये, पवित्र देह देवाने पवित्र भगवंताची भक्ती करण्याकरता दिला. विठ्ठला ही माती पवित्र आहे. ही माती किती पवित्र आहे ऐका. 1 लाखातलं वाक्य बोलतो. अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, चुकल्याने आपल्याला पुढं माझ्या शिवबाची जाती, संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मराठ्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा करा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. सज्जनों, ही माती पवित्र आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. बाकीचे जे देश आहे त्यांना उपमा वेगळ्या आहेत, पण माझ्या भारत देशाला उपमा संज्ञा दिली ती मातेची आहे. भारताला माता म्हणतात. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, क्लिक करा माझं वाक्य. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलासारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरायासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोला इतका लबाड नाही, कावळा इतका धूत नाही, काजळ इतकं काळ नाही, लोणे इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कुणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. हे जीवन आहे महाराज. साधू संतांचं बसलेले मंडळी आपण भाग्यवान मंडळी आहात. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला आहे. हा देश सामान्य नाही. एक कविता होती बघा, तुम्हाला असे शाळेमध्ये कदाचित, हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरता, कोणी नजर वाकुडी करता, या मरण द्यावा स्फुरण आपल्या बाहू पाहू द्या रे. हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे. पुढच्या ओळीला मस्त आहेत माऊली, घरी घेऊन जा. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या, सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती. हा देश माझा आहे. ही वृत्ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे. हे चांदेगाव माझं आहे, वैजापूर तालुका माझा आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा माझा आहे, महाराष्ट्र माझा आहे, भारत देश माझा आहे. ही वृत्ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये राहिली पाहिजे. म्हणून हा देश माझा आहे ही वृत्ती प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अभिलाषा झाली पाहिजे. म्हणून भाग्यवान मंडळी आहात. पवित्र वंशामध्ये, पवित्र कुळामध्ये, पवित्र भगवंताची भक्ती करण्याकरता देवाने हा नरदेह दिलाय. तुकोबाराय म्हणतात, आम्ही भक्ती केली, आम्ही साधना केली, आम्ही नामचिंतन केलं, परिणाम शेवटचा दिवस गोड झाला. काही साधक तुकोबारायांना प्रश्न विचारतात, महाराज तुम्ही आता शेवटचा दिवस गोड झाल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये चिंता शिल्लक राहिली का? त्याचं उत्तर तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये देतात. पावलो विसवा आतानी चिंती, पावलो विसवा आतानी चिंती, पावलो विसवा आतानी चिंती, पावलो विसवा
हृदयस्पर्शी आवाज बर का अण्णा, खूपच सुंदर, एक नंबर. यांच्याकरता एक वाक्य बोलतो, आपण सगळे तज्ञ मंडळी आहात, ऐका. काही माणसं गातात पोटा करता, गाण्याचे वेगवेगळे घराणे, संगीत शास्त्रीय वेगळं, सुगम संगीत वेगळं, गाणाऱ्याचे वेगवेगळे घराणे आहेत. सगळे मंडळी आपण हुशार मंडळी आहात, वारकरी मंडळी. काही माणसं गातात पोटा करता, काही माणसं गातात नोटा करता, काही माणसं गातात कोटा करता, पण आमचे टाळकरी वारकरी गातात पंढरपूरच्या विठोबा करता. गोड असं हृदयाला लागणारा आवाज आहे महाराज. डायरेक्ट पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कानाला जाऊन आदळणारा आवाज आहे. विठाला तुकोबारा म्हटलं मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची. माझी धावा थांबल्या गेली. म्हणून देवाला विसरता कामा नये, एक दोन संतांना विसरता कामा नये. का? संत या करता आले आडराणी धावणाऱ्या जगाला सण मार्ग दाखवून. आम्ही वैकुंठवासी. वेळ झाला आता ना, वेळ द्यावा लागला. घ्यायचं प्रमाण म्हणा. हा घ्या घ्या म्हणा आता काढलं म्हणा. वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. उडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून जगाच्या कल्याणा. संत महात्मे याच्या करता आले. माझे बाबा सांगायचे संत कुणाला म्हणावं, ऐका लय गोडे. जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं, जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं, जो सरळ रस्त्याने जातो त्याला साधक म्हणावं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्यांना संत म्हणावं. मार्ग दावणी गेले आधी दयाने देण्याची पंथे, तुका म्हणे चला आता याची वाटे, भरोसेने भेटे पांडुरंग. वाट दाखवणारे संत, वाट लावणारे नाही बरं. विठाला विठाला संतांना विसरता कामा नये. तीन जन्म देणाऱ्या माय बापाला विसरता कामा नये. आज एका बापाच्या संबंधाने मी या ठिकाणी उभा आहे. कैलासवासी एकनाथ गोपीनाथराव बर्डे, हा बर्डे परिवार अतिशय आनंदाने सुखाने जीवन जगत होता. देवाची करणी झाली. एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व ह्या परिवारातून निघून गेलं. बाप फार मोठा असतो गड्या, बाप आकाशाच्या उंचीचा असतो. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलीमध्ये असतो. मुलगी काळीज असते बापाचं, काळीज. एक घडलेला प्रसंग सांगतो. एका शेतकरी कुटुंबातले बापाला वाटलं
मुलीला चांगलं स्थळ मिळावं, मुलगी सुखात राहावी या संबंधाने एक चांगलं सुंदर स्थळ आलं. जयहरी महाराज, संदीप महाराज, एवढं गोड स्थळ आलं की मुलगा 50 ते 60 हजार रुपये महिन्याला पेमेंट कमवत होता. मुंबईसारख्या ठिकाणी जॉब करत होता. चांगली कंपनी होती, नामांकित कंपनी होती रामेश्वर महाराज. आणि झालं असं सुंदर असं बघता बघता लग्न लागल्या गेलं. लग्न लागल्याच्या नंतर दोघं नवरा बायको जोडीना मस्त आनंदाने मुंबईसारख्या शहरात ठिकाणी राहत होते, संसार करत होते. मायांनो, राहत असताना झालं असतं दिवसादिवस लोट्या गेले आणि काही दिवसांनी त्यांनी फोन केला सासरे बुवाला. सांगितलं, सासरे बुवा, माझ्या कंपनीला ब्रेक लागलाय, माझी कंपनी बंद पडली, आता मी मुंबईत राहत नाही, मी गावाकडे येतो. बरं, गावाकडे राहण्याकरता आला, सगळा पसारा घेतला आणि गावाकडे राहण्याकरता आला. गावाकडे राहण्याकरता आल्यानंतर, दादा इकडे बघा, गावाकडे राहण्याकरता आल्यानंतर ते वाईट मुलाच्या संगतीमध्ये लागू लागला. महाराज, संदीप महाराज, दारू पिऊ लागला. गणेश दादा व्यसन करू लागला. बसलेले मंडळी एवढे ना, माझ्या यूट्यूबला माझे व्हिडिओ चेक करा तुम्ही, सगळ्यात जास्त व्हायरल माझे व्हिडिओ आहेत. दारुड्याची बायको संसार कसा करते, मी व्यसनावरती बोलणारा बाबा आहे. प्रचंड व्हिडिओ व्हायरल आहेत. मी नेहमी सांगतो, व्यसन माणसाने करू नये. दारूने 3 प्रकारची हानी, 1 आर्थिक हानी, 2 सामाजिक हानी आणि 3 कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशात पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. म्हणून दारू पिऊन या शरीराचं मातेर होतं. बऱ्याच लोकांचे लिव्हर खराब झाले दारू पिऊ नये. दारू ही वाईट आहे, व्यसन करू नये. एक वाक्य माझं क्लिक करा, दारू प्यायला, व्यसन करायला हिम्मत लागत नाही. परत सांगतोय, दारू प्यायला, व्यसन करायला हिम्मत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते. दारू पिऊ नये, दारू ही वाईट आहे, व्यसन करू नये. तंबाखू, गोवा, मावा, गुटखा, माणिकचंद, विमल खाऊ नये. काही लोकांचे घरं बर्बाद झाले महाराज व्यसनाने. करू नये. मी नेहमी सांगतो, काही बसलेले महाभाग मला म्हणते, महाराज तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काय करायचं, तुमच्या पैशाची पितो का मी दारू, म्हणतील. ऐकू वाटलं तर ऐका, नाही तर इतरांना ऐकू द्या. एवढा समाज बसलाय वर्ष श्राद्धाच्या कीर्तना करता. ऐका दादा, विनंती करतो, दारू पेली लिव्हर फुटल महाराज, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं समोर येऊन कीर्तनाला जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा. गावाकडे आला आणि टुकार मोकार मुलाच्या नादी लागला आपल्या भाषेमध्ये. बरं, चुकीच्या संगतीमध्ये गाडल्यानंतर आई तो दारू पिऊ लागला, व्यसन करू लागला. पाहता पाहता एवढी तलप लागली त्याला दारूची, संदीप महाराज एवढा व्यसनी झाला, कट्टर व्यसनी झाला. आपल्या भाषेत बेवडा म्हणतात ना त्याला. एवढा व्यसनी झाला, एवढा फुल पिऊ लागला. अरे त्याचा सासरे भाऊने काय स्वप्न पाहिलं होतं आणि झालं काय, नशिबाचा दोष. देश बाप ग बसला. एका दिवशी बापाला वाटलं मुलीचं घर जवळ आहे, तालुक्याला काम होतं, जाता जाता मुलीला पुरीला पाहावं म्हणून बाप गेला. ऐका बरं का प्रसंग. बाप घरी आला, बापाने गाडी पार्किंग केली, दरवाजासमोर बापाने आवाज दिला, ए ताई, ए बाई दरवाजा उघड. त्या मुलीने दरवाजा उघडला. पप्पा अचानक आला, काही फोन नाही केला, काय नाही ग बाई, ताई तुला पाहावं वाटलं ग डोळे भरून म्हणून आलोय. ती मुलगी म्हणते, पप्पा या, पप्पा पाणी घ्या, पप्पा पप्पा चहा घ्या, पप्पा आता गरम गरम स्वयंपाक करते, खा 2 घासन जा. तर बाप म्हणतो, नाही ग बाई, घरून जेवण करून आलोय, इथं तालुक्याला थोडंसं काम होतं म्हणून जाता जाता तुला फार पाहा वाटलं, तुझी खूप आठवण आली म्हणून तुला भेटण्याकरता आलो. बाप लगेच निघाला, येतो म्हणला आणि बाप निघाला. गावच्या थोडं बाहेर गेल्यानंतर एका पाहुण्याने आवाज दिला, पाहुणे सोयरे थांबा, राम राम, जय हरी, जय हरी घातला. काय हो म्हणे, कसा याच्या दावणीला मुरीला बांधलं तुम्ही, सकाळी काय झालं माहिती का म्हणे, आज सकाळची घटना सांगतो तुम्हाला, तुमच्या जावयाने तुमच्या मुलीला बदा बदा मारलंय, हो फार मारलंय. त्या बापाच्या डोक्यात आलं, अरे 1 मिनिटापूर्वी मुलीच्या घरी होतो, 1 मिनिटापूर्वी मुलीनं माझ्या ताईने मला काही सांगितलं नाही. बापाच्या डोळ्यात अश्रू आले. बापाने गाडी फिरवली, बाप घरी आला आणि पुन्हा दरवाजा वाजवला, ए बाई, ए ताई दरवाजा उघड. मुलीने दरवाजा उघडला. माऊली मायानो, दरवाजा उघडल्यानंतर ती मुलगी त्या बापाला म्हणते, पप्पा काही मोबाईल विसरला का, काही राहिलं का, काही चार्जर राहिलं का, काही विसरलं का, पिशवी राहिली का, बॅग राहिली का. तो म्हणतो, बाई काही विसरलं नाही का बाई. मग ती मुलगी म्हणते, परत तुम्ही का आलात अचानक परत वापस. तो बाप म्हणतोय, बाई ताई मला खरं सांगता ये, तुला तुझ्या नवऱ्याने सकाळी मारलं का.
ऐका, तुमच्या डोळ्यात पाणी येईल टचकन. त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं आणि बापाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि बापाच्या डोळ्यातलं पाणी बाप डोळे पुसत असताना म्हणतो, ए बाई, मी 1 मिनिटापूर्वी तुझ्याकडे आलो होतो, तुझ्या घरी. आल्या आल्या तो मला काय सांगितलं नाही. मला पाहुणे बाहेर भेटल्यावर सांगितलं ग, तो आल्या आल्या का सांगितलं नाही. त्या मुलीने दिलेलं उत्तर मंडळी सगळे एवढं गोड आहे. ती मुलगी म्हणते, पप्पा, आल्या आल्या जर मी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही पाणी पिलं नसतं. आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही चहा पिला नसता. बाबा, एक वेळेस तुमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल, पण ईश्वरासमान बापाच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. हिला मुलगी म्हणतात, हे लक्षात ठेवा. ती एक आदर्श गृहिणी होत असते. म्हणून मुलीचं बापावरती प्रेम असतं आणि बापाचं मुलीवरती प्रेम असतं. म्हणून विसरता कामा नये जन्म देणाऱ्या मायबापाला. कारण त्याने हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला. अरे बाप आकाशाच्या उंचीचा असतो. त्यांचा बाप गेला, त्यांना विचारा बापाची किंमत काय असते. या परिवारांना विचारा, आज मुलींना विचारा, मुलांना विचारा, बाप काय असतो. तुमच्या डोळ्यात पाणी येईल. अरे 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्यमंडळी तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेला बाप आणि मातीच्या आड गेलेली आई पुन्हा दिसणार नाही. म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा, कारण त्यांचे उपकार आपल्यावरती आहे. म्हणून विसरता कामा नये. 4 मरण विसरता कामा नये. कारण हल्ली लोक मरणाला विसरलेत. असं जगतेत लोकांना हे माहीतच नाही आपल्याला मरायचं. अहो, मरण हे प्रत्येकाला चुकणार नाही. मरण हे अटळ आहे. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश, विभीषण, कृपा परशुरामशे सप्त इथे चिरंजीव. हेच चिरंजीव 7 जण. नाही तर प्रत्येकाला मरावं लागणार आहे. म्हणून महाराज म्हणले, आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला. परिणाम, शेवटचा दिवस गोड झाला. आता निश्चिंत झालो. का? त्याचं कारण मंगल भगवान परमात्म्याच्या नावाचं कौतुक लागलं. सेवकर्ता घेतलेल्या अभंगाचं 3य चरण. गोड आवाज आहे. एकच नंबर, बेस्ट. वा, असे गाणारे ना असे तुमच्यासारखे वाजवणारे तयारीचे. वा, आमच्या नशिबाला फार कमी भेटतात.
रमेश महाराज तुमच्यासारखे एवढे गोड मंडळी रामेश्वर गुरुजी मी 4 राज्यामध्ये फिरतोय बरं का 3-4 राज्यात लांब लांबचा प्रवास असतो माझा. हा विठ्ठल आहे का वा विठ्ठल म्हणल्यावर काय विठ्ठल टाळी वाजवा मग विठ्ठल माऊली करता एकदा. आता साक्षात भगवान परमात्मा म्हणल्यावर काय आवाजाची देणे खरोखर सरस्वती माता कंठामध्ये खरोखर गोड आवाज आहे. अहो मी 3-4 राज्यामध्ये फिरतोय काका बरं का लांब लांब फिरतो असा अनुभव येतो माझ्या नशिबाला 7 नसते आई मग नुसती 7.5 कोणाचीच कोणाला मिळ नाही अजिबात. तिकडं पुसतला गेलो पुसत माहिती आहे तुम्हाला दादा पुसत ज्याला नाही सुसत तंजा पुसतला गेलो आणि तिकडं महाशिवरात्रीच्या दिवशी अभंग घेतलं मी शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती एक टाळकर तिकडूनच म्हणला लांबून शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. काय माईकवर डोकं हाणून घ्यावं का काय असे भेटत येत एकदम या दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख अभंग घेतलं त्याचं द्रुपदलय गोडे रंगणी रांगत गुलगुला बोलत एक टाळकरी लांबूनच म्हणला रंगणी रांगत गंगुला बोलत. अहो वाजवणारे असे भेटत आहेत जी हरी महाराज संदीप महाराज ते वाजवणारे वाजित येत का खाजीत येतेच कळत. वाजवणारे एक नंबर गाणारे एक नंबर सुंदर मंडळी असं नियोजन करणं एवढं सोपं नाही. त्या गुजरातला अंकलेश्वरला माझं कीर्तन झालं दादा साहेबांनी एक सेल्फी काढली सेल्फी कळते ना तुम्हाला ते का महाभारत नाही कळाला सेल्फी काढली म्हणलो साहेब सेल्फी लय सुंदर आली मोबाईल केवढ्याचा आहे ते म्हणले महाराज जास्त पैशाचं नाही फक्त 2.5 लाख रुपयाचा. मी तर कोमातच गेलो 2.5 लाख म्हणले की हा कुठं चाललोय टेक्नॉलॉजीचा जमाना आहे अशा कडू काळात असे कार्यक्रम वर्ष श्राद्धाचे कीर्तन करणं एवढं सोपं नाही महाराज. अहो आता तर यांना टेन्शनच नाही राहिलं कपडे धुवायच्या सुद्धा मशीन आल्यात का नाही काय म्हणते त्याला वॉशिंग मशीन आली एका माय माऊलीनं माझं धोतर टाकलं बरं दादा गणेश दादा धोतर टाकलं ती मशीन अशी बुंग बुंग रात्रभर वाजलं. मी घाबरलो सकाळी बाहेर काढलं तर पाहतो धोतर फाटलं ट्र चिरकुट्या म्हणलं गावाला गेल्यावर जालन्याला आपल्या तिकडे न दिलं कुठं चाललं टेक्नॉलॉजीचा स्पर्धेचा युग आहे फास्ट युग आहे धावतं युग आहे यंत्र युग आहे. अहो पापड बनवायच्या मशीन आल्यात का नाही उंडा घ्यायचा टाकायचं ओके पापड तयार. चपात्या बनवायच्या मशीन आल्यात का नाही दादा तुम्ही येताय फिरताय पाहता ना दादा आमच्या जालन्याकडे तिकडे जर सेगावला खाली गेला बुलढाण्यापासून आता संध्याकाळी मला बुलढाण्यालाच कीर्तन आहे मोठा कार्यक्रम आहे तिथं संध्याकाळी कार्यक्रमाला आता ते बुलढाण्यात जर गेला तर तिथं भक्त निवास मोठं जेवणाचं अन्नदान असतं तर तिथं असं भक्त निवासमध्ये चपात्या बनवायच्या मशनीत त्या मशनीतून चपात्या अशा फेकीतात बाहेर आहे. तुम्ही जर शिर्डी संस्थानला गेलात आळंदीला आमच्या माऊली संस्थानला गेलात पंढरपूरला संस्थानला भक्त निवासमध्ये चपात्या बनवायच्या मशीन आहेत अहो पुरणपोळी बनवायच्या मशीन आल्यात का नाही भेटत आहे हा ओंडा इकून टाकायचा पुरण इकून टाकायचं 10 वाजो पुरणपोळी तयार तुमच्याकडे आहे का घेऊन टाका ना संभाजीनगरला भेटते. कुठं चाललोय अशा काळात या परिवाराने आपल्या वडिलाचे उपकार आपल्यावरती आहे आणि त्या उपकारातून उतार होण्याकरता एवढा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. नक्की एक वाक्य सांगतो माऊली आज कैलासवासी एकनाथ गोपीनाथराव बर्डे त्यांनी जर हा कार्यक्रम पाहिला तर ते स्वर्गातून त्यांच्या मुलीला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा. आणि त्या आशीर्वादातून त्यांचा मुलगा त्यांच्या मुली आयुष्यभर सुखाने समाधानाने जीवन राखल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 3 चरणाचा भाव आपण पाहिला राहिलेल्या चरणाचा भाव पाहू त्यापूर्वी सगळ्यांनी वरती हात घ्या असे असेच राहून द्या मी चहा पिऊन महाराज ज्ञानोबर आहे तुकोबर आहे एकदा भजन म्हणा तुमच्या आवाजात माझा
अनुदासी असणार रखुमाई अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मिळी. राहू दे, द्या ठेवून दादा, बसा बसा, शाली द्या ठेवून, फक्त बुक्का लावा. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या राजकन्याचं जर लग्न असलं तर ते काय करायचे, त्या राजकन्याला जो राजा आवडेल त्या भरलेल्या दरबारामध्ये तिच्या हातामध्ये वरमाला द्यायची, अशी पद्धत होती. ती वरमाला घ्यायची, ती राजकन्या आणि त्या राजाच्या गळ्यामध्ये टाकायची, तिला जो आवडेल त्या राजाच्या गळ्यामध्ये टाकायची. तद्वत तुकोबाराय म्हणतात, भक्तरूपी स्त्रीने, मुक्तिरूपी स्त्रीने आमच्या गळ्यामध्ये वरमाला घातल्यामुळं तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरे आता दिवस चारे खेळी मिळे, आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया. तुकाराम 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 तुकाराम. एक 10 मिनिटं मी तुमच्या घेणार, सेवा संपवणार आहे, फक्त मला शांतता द्या. तसं नाही कंटिन्यू, हे बघा, फक्त शांतता द्या, कोणी बोलू नका. एक 10 मिनिटं थांबतोय मी, 10 मिनिटातच. आज कैलासवासी एकनाथ गोपीनाथ बर्डे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध. या बर्डे परिवाराने आपल्या बर्डे वस्तीवरती वडिलांचे आपल्यावरती ऋण आहेत, वडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत. या संबंधाने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलाय. सगळ्यांना माझे हात जोडून पोट तिडकीना विनंती आहे, जन्म देणाऱ्या माय बापाची सेवा करा. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख काय, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याचं दुःख काय. आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात बाप निघून गेला त्याला विचारा आई बापाचं दुःख काय. आता बंद पडून देऊ नका, ते कंटिन्यू. अरे ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेला आई, मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही. दादा ते राहून दे सगळे. या परिवारातून एक पहाडासारखा बाप निघून गेलाय. बापाची किंमत जोपर्यंत जिवंत तोपर्यंत बाप कळत नाही. दादा यांना विचारा, त्यांच्या मुलीला, त्यांच्या तिन्ही मुलांना विचारा, पोरांना, दादांना, बाप काय असतो. आज बघता बघता 1 वर्ष पूर्ण झालंय.
आणि आज वर्ष श्राद्ध आहे. 22 बापाने हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला आणि या परिवाराचं संगोपन केलंय. बाप फार जीव लावत असतो गड्या. बाप बाप म्हणजे जगण्याचं माप, पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया आमाप, तो म्हणजे तुमचा माझा बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप. आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे तुमचा माझा बाप. बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली मंडळी की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते. बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही. एकदा का बाप निघून गेला की जशा डोळ्यात पाणी येतं, बापाच्या आठवणी रडत असतात. आयुष्य बापाने काही कमी केलं नाही. सरपंच होते गावचे, मोकळा स्वभाव, सगळ्यासोबत राहणं, जे असेल ते तोंडावरती बोलणं, कधीच कुणाला नाराज केलं नाही. प्रत्येकासोबत प्रेमाने राहणं, प्रत्येकासोबत आनंदाने राहणं, स्पष्ट स्वभाव बापाचा. पण देवा पांडुरंगा काय केलंस रे देवा? एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व आमचं घेऊन गेलास देवा. पांडुरंगा काय आमचे अपराधी रे, आमच्या बापाला एवढं लवकर घेऊन गेलास देवा. आज बापाच्या आठवणी डसर ठेवल्याशिवाय राहणार नाही. आज मुलींना विचारा, आज मुलांना विचारा, बाप काय असतो. मुली जर माहेरात आल्या तर माहेरात जर पाहिलं तर बापाच्या फोटो कंटच डोळ्यात पाणी येतं. बाप निघून गेलाय. देवा पांडुरंगा काय चुकलं रे, आमचा बाप आमच्या सुख घेऊन गेलास देवा. आज हरवल्यासारखं वाटतं, हलका हलका वाटतं घरी आल्यानंतर, माहेरात आल्यानंतर. का हाडासारखा बाप नाही दिसत आज. बापाने फार जीव लावला, लहानपणापासून तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, काबाड कष्ट केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं, यश प्राप्त केलं, सगळ्या काही गोष्टी केल्या. पण अचानक फोन आला मुलीला की बाप निघून गेलाय. ढेसढसा हंबरडा फोडत फोडत मुली रडत रडत बाहेरात आल्या. हंबरडा फोडत रडताय. देवा काय अपराध आहेस रे, आमचा बाप घेऊन गेलास देवा. जोपर्यंत बाप जिवंत असतो तोपर्यंत किती मोठे पहाडासारख्या अडचणी येऊ द्या, संकट येऊ द्या, त्या संकटातून सामना करण्याची ताकद असते गड्या. बाप नावाची चादर गेली, प्रत्येक सकाळ एक वेगळ्या जबाबदारीची जाणीव करून देते गड्या. बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव मुलीमध्ये असतो. मुलामध्ये जीव जास्त का असतो तर बापाला माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत मुलगा माझ्यासोबत राहणार आहे, पण माझी मुलगी मला सोडून दुसऱ्याच्या घरी नांदायला जाणार आहे. नांदायला कसं होईल मुलीचं? कधी थकून आलो, शेतातून कामावून आलो तर मुलीने जवळ यावं, पाण्याचा ग्लास भरून द्यावा. पप्पा पाणी प्या, पप्पा बाबा पाणी प्या, चहा घ्या पप्पा, जेवण करा. तुम्हाला बीपीचा त्रास आहे, तुम्हाला शुगरचा त्रास आहे, वेळेवर गोळ्या खात जा. आयुष्य मुलीने काळजी घेतली. माझी ताई मला सोडून आता दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. ज्या दिवशी लग्न जमताना मुलीचं मंडळी, त्या दिवशी तो एक भाकर खाणारा बाप अर्धी भाकर खातो. उपाशी पोटी झोपतो. मुलगी जवळ येते, म्हणते पप्पा बाबा रोज एक भाकर खात असतात, अर्ध आज भाकर खाल्ली, उपाशी राहिला. तो बाप म्हणतो ताई ए बाई मला भूक नाही ग बाई. उपाशी पोटी बोप राहतो आणि संध्याकाळी सगळे झोपल्याच्या नंतर अंधारामध्ये उशीत तोंडार घेऊन एकटाच गुराढोरासारखा बाप रडतो. हंबरडा फोडत बाप रडतो. शेताच्या बांधावर जातो एकटाच रडतो. का? माझ्या मुलीचं लग्न जमलं, माझ्या ताईचं लग्न जमलंय. कसं होणार मुलीचं? काळजी वाटते हो बापाला. मुलीच्या लग्नाच्या दिवशी हंबरडा फोडत बाप रडतो. तुम्ही आम्ही मंडळी रडतो. यात नवल नव्हे, जनकपुरीचा राजा जनक राजा ज्या वेळेस सीता आई साहेबाचं लग्न होतं, ढसढसा हंबरडा फोडून मुली करता बाप रडला. कणवासारखा ऋषी रडला शकुंतले करता.
छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता. दक्ष प्रजापती राक्षस होता, पण सतीने स्वतःच्या मनाने लग्न भगवान शंकरासोबत केलं. बापाला राग आला, कारटीने स्वतःच्या मनाने लग्न केलं. ज्यावेळेस मुलगी नवरीच्या वेशामध्ये होते ना, बापाने दरवाजा लावून घेतला. बाप घराच्या आत रडतो आणि मुलगी दारामध्ये ढसढसा रडते. म्हणून बापाचं मुलीचं प्रेम असतं. उभा आयुष्य हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला. हा माझ्या खिशामध्ये पेन आहे, हा 100 रुपयाचा पेन आहे साहेब, बरं का दादा, 100 रुपयाचा पेन आहे. मी जर बँकेत गेलो, मला जर कोणी पेन मागितला तर मी दोनदा विचार करतो हा माणूस परत देईल का नाही. मित्रांनी 2 व्हीलरच्या गाडीची चाबी मागितली, मोठ्या गाडीची, तर मी दोनदा विचार केला परत देईल का नाही. अरे बसलेला आकाशाच्या उंचीचा देव माणूस आहे. एका क्षणात स्वतःच काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये कन्यादान करणारा आकाशाच्या उंचीचा देव माणूस म्हणजे तुमचा माझा बाप असतो. लक्षात, आपले प्रेम करतो, डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात. डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. अरे संसाराचे किती चटके लागून द्या त्या बापाला, डोळ्यातले अश्रू डोळ्यात दाबून तुमच्या माझ्याकरता काबाड कष्ट करणारा देव माणूस म्हणजे तुमचा माझा बाप असतो. हे लक्षात ठेवा. बाप लय प्रेम करत असतो. इथं बसलेला बाप असाय आपल्या गावात, बाप म्हणतो बोलायला, ए बाळा लवकर उठत जा रे, गाड्याळीत 8 वाजलेत 9 वाजलेत, एवढे वेळ झोपत नसते, सकाळी लवकर उठत जा. बाप का बोलतो माहितीये का मंडळी, तुमच्या डोळ्यात पाणी येईल. बापाला माहितीये मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित कोरोना सारखा रोग आला आणि मला जर मरण आलं आणि मी जर मरून गेलो ना, माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप बोलत असतो. हे लक्षात ठेवा. बाप टोमणे देत असतो. तुकोबारायचं वर्णन करतात, बापकरी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळोनिया, एकाएकी केला मिरासीचा धनी, कडी वागुणी पहार खांदी. बाप फार प्रेम करतो. आई मुलाला उचलून घेते, काखेमध्ये घेते का, तर मी जे पाहते ते माझ्या मुलाने माझ्या मुलीने पाहावं. पण बाप मुलाला उचलून घेत असताना लहानपणी खांद्यावर घेतो का, जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाने पाहावं. हे म्हणणारा देव माणूस म्हणजे तुमचा माझा बाप असतो. हे लक्षात ठेवा मंडळी. बाप फार प्रेम करत असतो. बाप घरात छोट्या गोष्टीला कधीच रडत नाही. आई रडून मोकळे होते, बापाला रडता येत नाही. ते पात्र तसं असतं त्या बापाचं. फार कष्ट करतो बाप. पाहायचा असेल ना, रात्री झोपल्यानंतर त्याच्या जवळ जा, त्याची मळलेली बनेल पहा, 17 पहा. अरे 17 थिगळ पडले त्या बनेलीला. पण तुम्हा आम्हाला दिवाळीच्या सणाच्या दिवशी भारीचा ड्रेस घेणारा मुलाला मुलीला तुमचा माझा बाप असतो. हे लक्षात ठेवा. अरे दिवाळीच्या सणाच्या दिवशी त्यांनी सगळ्या घरातल्या लोकांची दिवाळी साजरी केली, पण स्वतः जुना कपाटातला ड्रेस काढला, इस्त्री करून घातला त्या बापाने, आणि फार गरिबी सहन केली हो तुमच्या माझ्या बापाने. बाप फार प्रेम करत असतो. आयुष्य बाप प्रेम करत असतो. एकदा का बाप निघून गेला ना, अस्तित्व संपून जात असतं. सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला बरं का. ते मीडियावाल्याने विचारलं, बोले सचिनजी एवढा मोठा पुरस्कार मिळाला, चंद्रकांत महाराज, रमेश महाराज, एवढा मोठा पुरस्कार मिळाला. ते माईक घेऊन जवळ आले. सचिन तेंडुलकरला म्हणतात, आजच्या क्षणाला काय वाटतं, 2 शब्द बोला. ताई डोळ्यात पाणी आलं सचिन तेंडुलकरच्या. सचिन तेंडुलकर म्हणतात, क्रिकेट क्षेत्रात फार मी मोठं नाव केलं माझं, सगळ्या विश्वामध्ये मास्टर ब्लास्टर म्हणून मला सगळेजण ओळखतात. पण आज मिळालेला एवढा मोठा पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता. बाप असतो गड्या. बाप गेला, आधार निघून गेला. आता छावा चित्रपट रिलीज झाला, पाहिला असेल बऱ्याच मंडळीने. गणेश दादा बरं का दादा, ज्या वेळेस संभाजी महाराजांना कैद करतात, साकरदाण्याने संभाजी महाराजाला बांधतात, संगमेश्वरावरून तळ कोकणातून ओढत ओढून बहादूरगडाला आणतात, आणि वजस्तंभाला ज्या वेळेस साकरदाण्याने संभाजी महाराजाला कैद केलं ना, औरंगजेब खाली उतरला आणि संभाजी महाराजांच्या अंगाला हात लावला. येही संभाजी आहे क्या. टचकन डोळ्यात पाणी आलं. डोळ्यात पाणी का आलं माहितीये का? संभाजी महाराज का रडत होते माहितीये का? दुश्मनाने पकडलं म्हणून रडत नव्हते.
मला साकडदानाने कैद केलं म्हणून संभाजी महाराज रडत नव्हते. अरे आजच्या दिवसाला, आजच्या प्रसंगाला, आजच्या घडीला माझा बाप छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर लाख अडचणीचा सामना करून त्यांनी मला संकटातून सोडवलं असतं. बाप गेला, जीवनातला आधार निघून गेला. बाप असल्यावर फार मोठा आधार असतो. म्हणून जन्म देणाऱ्या बापाची सेवा करा, जन्म देणाऱ्या आईची सेवा करा. खरोखर कैलासवासी एकनाथराव ह्या वडिलाने जर हा कार्यक्रम पाहिला स्वर्गातून, अरे मी गेल्यावर सुद्धा माझ्या मुलाने, माझ्या मुलीने एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. खरोखर त्यांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. खरोखर धन्य झालो म्हणेल मी. माझ्या जीवनामध्ये असे मुलं, असे मुली माझ्या कुळामध्ये जन्माला आलेत. म्हणून बापाची सेवा करा, आईची सेवा करा. आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीचं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ. आई थंडगार वारा, आई मायेचा उभारा. आई दुधावरची साय, आई लंगड्याचा पाय. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात. म्हणून त्या आईची सेवा करा, त्या बापाची सेवा करा. आणि जीवनामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, बंद करा. गोमातेची सेवा करा. आणि खरोखर अतिशय सुंदर आणि गोड नियोजन केलं या मुलाने, या मुलीने या परिवाराकरता एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. अधिक न बोलता मला पुढचा लांबचा प्रवास आहे, या ठिकाणी मी मांडणीला पूर्ण विराम देतो. जे योग्य असेल माझ्या गुरुवारांचा आहे, जे अयोग्य असेल